नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तुमच्यापैकी काही जणांच्या घरी गणेशोत्सवाच्या तयारीची गडबड सुरू असेल, हो ना? आमच्याही घरी तीच गडबड सुरू आहे. आज आहे 5 सप्टेंबर. इवा शाळेत टीचर्स डे सेलिब्रेट करून घरी येताना तिने आणि तिच्या मैत्रिणींनी बनवलेला हा छोटासा गणपती घरी घेऊन आली. आणि काय, वर्गातून बाहेर आल्याबरोबर मी ही मूर्ती घरी जाऊन रंगवणार असं सांगितलं. मग घरी आल्याबरोबर रंगकाम सुरू केलं. संध्याकाळी मी आणि ऐश्वर्या आम्ही दोघी गणपतीसाठी लागणारं पूजेचं सामान आणण्यासाठी बाजारात गेलो. बाजारात पोहोचेपर्यंत एवढा जोरात पाऊस लागला की रेनकोट असूनसुद्धा आम्ही पूर्णपणे भिजून गेलो होतो. हे आमचं पूजेचं सामान पॅक होतं आहे. पूजेचं सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही पूजेसाठी आणि मोदकासाठी लागणारे नारळ घेतो. नारळ घेऊन झाल्यानंतर प्रसादासाठी लागणारं सामान आणि पेपर प्लेट वगैरे घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेलो. पुढे गेलो हार आणि फुलं घ्यायला, पण गणपतीसाठी लागणारं शमी, केवडा वगैरे उद्याच मिळणार होतं. त्यामुळे हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारं सामान तेवढं घेतलं. पूजेसाठी लागणारं सामान घेऊन आम्ही बाप्पाची पूर्ण झालेली मूर्ती बघण्यासाठी गेलो. ऐश्वर्या तर गेल्या 1.5 महिन्यापासून इथे मूर्ती बघण्यासाठी येते. ही आहे आमची बुक केलेली मूर्ती. तिनेच ही मूर्ती निवडली आहे. बाजारात जाण्यासाठी संध्याकाळी 4 वाजता घराबाहेर पडलो आणि घरी परत जाण्यासाठी रात्रीचे 9 वाजले. आज हरतालिकेच्या दिवशी आमचं मखर बनवण्याचं काम सुरू आहे. प्लॅस्टिक, थर्माकॉल याचा वापर न करता आम्ही अशी इको फ्रेंडली सजावट आणि शाडूच्या मातीची इको फ्रेंडली मूर्ती आणून दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. मी जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही या कंटेनर हाऊसमध्ये राहायला एप्रिलमध्ये आलो. राहायला आल्यापासून घराचं फिनिशिंग वर्क सुरूच आहे, तर ते अजूनही सुरू आहे. आत्ताही तुम्ही बघितलं की बाहेर पार्किंग टाईल्स लावायचं काम सुरू आहे आणि घरात डेकोरेशनचं काम. सालाबादप्रमाणे डेकोरेशनचं काम कुंदनकडे आहे. अगदी मोजकं सामान वापरून हे डेकोरेशनचं काम सुरू आहे. मोजकं सामान म्हणजे फक्त पेपर ग्लास आणि ग्लूगन. एकीकडे डेकोरेशनचं काम सुरू असताना दुसरीकडे हरतालिकेच्या पूजेची तयारी सुरू आहे. पूजा छान झाली. आता नैवेद्य. आज इवाला काम करण्याचा फारच उत्साह आला आहे. मी करत आम्हाला मदत करायला ती किचनमध्ये जाऊन बसली आहे आणि बटाटे सोलण्याचं काम करायला घेतलं. आजचा मेनू आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी, गोड वरण भात. बटाटे सोलता सोलता तिला एवढा कॉन्फिडन्स आला आहे
तिने आज पहिल्यांदा सुरी हातात घेऊन बटाटे चिरायलाही घेतलेत आणि नंतर आजीसोबत नैवेद्यही वाढला. रात्रीचे 8 वाजलेत आणि आमची उद्यासाठी बाप्पासाठी लागणार प्रसाद काढून ठेवण्याची तयारी सुरू झाली. गुरुजी सकाळी 6 वाजता येतो असं म्हणाले आहेत, त्यामुळे आम्ही ही सर्व तयारी आधीच करून ठेवतो. सकाळची होणारी घाई गडबड टाळण्यासाठी ही सर्व तयारी आम्ही आदल्या दिवशी करून ठेवतो. मी इथे प्रसाद काढून ठेवते आणि आईने आळूची पानं लावायला घेतली आहेत. आमची कामं सुरू असताना या दोघी बघा बाजारात उरकून आलेल्या आहेत. कसा गणेशोत्सवाच्या या तयारीत या अजून एका महत्त्वाच्या कामाची भर पडली आहे. आज घरी पाणी चाललं नाही, त्याच्यामुळे पागोळ्यांखाली आम्ही हे टब वगैरे भरायला लावलं. टब भरायला लावण्याआधी मी हा आधी घासून घेते, तोही पागोळ्याच्या पाण्याखाली. पण आज नेमका पाऊस असा येतोय की एक मोठी सर येते, ती पण अगदी 5-10 मिनटासाठीच. तोपर्यंत काही पाणी भरणं होत नाही आहे. प्रसाद डिशमध्ये काढून आणि जिलेटिन पेपरने झाकून रेडी झालं. कुंदन, ऐश्वर्या आणि इवा गणपतीची मूर्ती आणायला गेले आहेत. ते येईपर्यंत मी इथे जेवणाला लागले आहे. आजचा बेत आहे मिसळपाव. ते तिघे येईपर्यंत पटापट मिसळ बनवून घेते, म्हणजे ते तिघे आले की बाप्पाच्या मूर्तीचं औक्षण करून बाप्पा विराजमान झाले की नंतर आम्ही जेवायला घेऊ. इथे मिसळ ऑलमोस्ट तयार झाली आहे आणि दुसरीकडे आई उद्या बिरड्यासाठी लागणारे वाल सोलून घेत आहेत. आणि हो, मी तुम्हाला तयार झालेला मखर दाखवलाच नव्हता. हा आहे आमचा शॉर्ट अँड स्वीट असा मखर. आणि आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पाचं आगमन झाल्याबरोबर मी आणि आईने बाप्पाचं औक्षण करून घेतलं. आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती आहे. आमच्या बाप्पाची मूर्ती शाडूची असल्यामुळे 1 ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती आम्ही दरवर्षी आणतो. आणि यावर्षी इवाने बनवलेला गणपती बाप्पासुद्धा घरी विराजमान होणार आहे. तिने बनवलेल्या बाप्पाचंही औक्षण होतंय, त्यामुळे तिला फारच छान वाटतंय. तर तुम्हाला हा आमचा गणेश चतुर्थीच्या तयारीचा आणि बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.